डिग्रस मध्ये दुर्गादेवी विसर्जनाकरिता या वर्षी आपल्या डिग्रस मध्ये एक से बडकर एक डीजे आले, पण राडा फक्त व आपल्याला यायचाच वाटला. हरगिज झुकेगा नहीं साला. कसं आहे ना भावा, मग काय भावा थोडा लेट येते पण थाटात येते. जय महाराष्ट्र भावानं, मी तुमचा लाडका मग काय भावा. सर्वात आधी नाही का मी पुरा डिग्रस मध्ये फिरलो आणि कोणत्या मंडळानं कोणता साऊंड आला ते बघितलं. तर डिग्रस मध्ये साऊंड तर खूप आले होते, पण त्यामधून टॉपचे 3 साऊंड होते. तर पहिला होता वेजापूर वाला विघ्नहर्ता, आणि दुसरा होता SK+, आणि तिसरा आपला पुसच्या बादशाह RPS बोलते भावा. आता सर्वेचे साऊंड पाहिले होते आणि सर्व फिरलो होतो, म्हणून एका जागेवर मुकाट्यानं जाऊन थांबलो. इथूनच सर्व मिरवणूक काढतो म्हणलं. मग चालू झाली मिरवणूक. सर्वात पहिले म्हाताऱ्याचं दर्शन घेतलं. मग एका साईडनं आला SR ऑडिओ 18+ आणि दुसऱ्या साईडनं आला विघ्नहर्ता. मला वाटलं काय कॉम्पिटिशन होती कर बा, तसं काय नाही रे भाऊ, इथं नाही होत कॉम्पिटिशन. ते साऊंड पुढे गेले आणि त्यानंतर शिव आला, त्यानंतर आले ढोलवाले. तेवढ्यात नाही काय विघ्नहर्तावर पोरं पळायला लागले होते, काहीतरी राडा झाला होता वाटते. डीजेच्या चक्करमध्ये लहान लेकराचे कानाचे पडदे फुट राहिले. पण आणि तेवढ्यात मला नाही का जोरात भूक लागली. हिंदू जनजागृती मंचवाल्यानं खिचडी ठेवली होती आणि इतकी सुंदर झाली होती ना, खरंच 2-3 नाही 4-5 प्लेट आणल्या होत्या. मी आता खिचडी तर खाणं झालं, चल म्हणलं आता कॉम्पिटिशन पाहू व्हावा. चालत चालू आलो जुन्या कमानी पशी, तिथं म्हाताराने अडकली होती. म्हातारानी तर निघली पण चिंतामणी अटकला. दरवर्षी सर्वात मोठा प्रॉब्लेम इथंच होते. तिथून थोडं पुढे गेलो आणि अविनाश दादा भेटले, आपल्या रोहित तलावाचे रिस्टार. त्याला सर्वांना टाटा केला आणि गेलो मग रिक्षा चौकात. इथं आल्यानंतर समजलं की खरा राडा तर इथं आहे. हरगिज झुकेगा नहीं साला. खतरनाक रे भावनो, माहोल फक्त तुम्हीच केला. त्यानंतर मग डोक्यात गुलाल टाकला, मग तर तुमचा भाऊ डायरेक्ट नाचायला टिकला. त्यानंतर रिक्षा चौकात नाही का एक साईडला RPS आला आणि दुसऱ्या साईडला SK+. आता म्हटलं कॉम्पिटिशन होते, पण तेवढा ठाणेदार साहेब आले म्हणे नो व्हायलेन्स. बाकी काही राहिलं असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा.